बाई कोठ्या लागे बाई कोठ्या लागे बाई कोठ्या लागे बाई कोठ्या लागे अशा प्रकारे देवी तुळजाभवानीने महिषासुराचा वध केला याचीच साक्ष देणारी श्री क्षेत्र तुळजापूरच्या गर्भगृहातील ही स्वयंभू मूर्ती आहे. अशी ही माता तुळजाभवानी जी कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्री रामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराजासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूप ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेली तुळजापूरची तुळजाभवानी देवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानी देवीवर नितांत श्रद्धा होती. देवीच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज श्री क्षेत्र तुळजापुरास नियमित जात असत. छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्याची माळ ही तुळजाभवानीच्या अपार श्रद्धेचीच साक्ष देते. छत्रपती शिवाजी महाराजांनीच तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांवर देवी तुळजाभवानीची अखंड कृपादृष्टी होती. मराठी मुलखावरील, महाराष्ट्रावरील दुष्टचक्र निवारावे या हेतूने हे राज्य तुझे, हे राष्ट्र तुझे, ही भूमी तुझी आहे माते. आणि तुझ्या या भूमीवर शत्रूंची पावलं उघडणं तुला तरी कसं रुजतं माते. माते, तुझ्या या लेकराने ते कसं राखावं ते तरी सांग माते. आई सांग. बाळ शिवबा, बाळ शिवबा, ही भवानी विद्यालता बनवून ही तुमच्या हाती आहे. तुम्ही यशस्वी व्हाल. राजे शत्रूवर तुटून पडा. यश तुमचंच आहे. जगदंब जगदंब जगदंब.
छबिना समस्त भक्त भाविकांमध्ये आई तुझ्या नारायणाने त्रैलोक्य भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानीस दिल्याची आख्यायिका ही प्रसिद्ध आहे. श्री तुळजा भवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे. त्यामुळेच उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष तुळजा भवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मिरवणूक काढली जाते. यालाच छबिना संबोधले जाते. अशी ही आई Now
साठे मित्रमंडळ देखाव्याची संकल्पना माननीय अर्चनाताई तुषार पाटील, काशेवाडी व लोहियानगरच्या माता भगिनींच्या कुठल्याही अडीअडचणीत क्षणाचाही विलंब न करता धावून जाणाऱ्या अर्चनाताई जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत आपली सामाजिक व राजकीय वाटचाल अखंडपणे करीत आहेत. प्रभागातील सर्व समस्यांची जाणीव असल्यामुळं अर्चनाताई स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन प्रभागात